आहेत, शहर आहेत. मग ठाणे जिल्ह्यात आता हे क्रिकेट खेळलं जाऊ लागलंय, रायगड जिल्ह्यात खेळलं जाऊ लागलंय, रत्नागिरी. आम्ही 2-3 वर्ष जर पाहिलं तर सिंधुदुर्गात सुद्धा जसे आम्ही राजू बालिकरांच्या स्पर्धेला जातो तर तिकडे स्पर्धा पाहायला मिळाल्या. पुण्यात नुकतीच देहूरोडला मोठी स्पर्धा झाली. येणाऱ्या कालावधीमध्ये हे रबर बॉलचं क्रिकेट नुकतीच एक साताऱ्याला स्पर्धा झाली आणि येणाऱ्या कालावधीमध्ये नाशिकलाही स्पर्धा आहेत. पालघर जिल्ह्यात या स्पर्धा मोठ्या प्रमाणावर होत आहेत. म्हणजे हे आपल्या कक्षा रुंदावल्यात रबर बॉल क्रिकेटने आणि त्याचं कारण आहे लोकप्रियता. पावसाळ्यात 4 महिने नाहीतर एक कालखंड असा होता, मुंबई आणि आजूबाजूचा परिसर वगळता अगदी तलवार मॅन करतात ना तशा बॅट मॅन करून ठेवायला लागायच्या आणि 4-5 महिने मात्र आराम करत होते खेळाडू, क्रिकेटपासून थोडेसे दूर असायचे. परंतु आता परिस्थिती बदलली आहे. आता क्रिकेट ज्या पद्धतीने 12ही महिने खेळलं जात आहे, म्हणजे अगदी इंटरनॅशनल क्रिकेटचंही पाहिलं तर पूर्वी मोजके 2-3 दौरे व्हायचे आणि काही ट्राय सिरीज असायच्या किंवा चौरंगी स्पर्धा असायच्या. आणि आता मात्र त्याचा बदल झाला आहे, कारण वन डे क्रिकेट, T20 क्रिकेट, त्याचबरोबर जर पाहिलं तर टेस्ट क्रिकेट, IPL असा भरगच्च कार्यक्रम इंटरनॅशनल क्रिकेटचाही असतो आणि आपलाही भरगच्चच कार्यक्रम पाहायला मिळत असतो. सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळते. सद्दाम आणि अजित यादव यांना आपण मैदानाच्या दिशेने पाहतोय. आजच्या दिवसातील पहिला सामना आपल्या भेटीला येईल. संगणक गिरीश कोचरेकर यांनी टॉस जिंकला. टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि आता मॅचला मात्र या ठिकाणी सुरुवात होते. मंगेश वैती हे देखील या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. प्रथमेश पवार नाणाला देखील आपण या ठिकाणी पाहत आहात. एक पारंपरिक संघ म्हणून ओळख आहे विक्रोली यांची. आम्ही आभारी आहोत या ठिकाणी फोर्स ज्यांनी या स्पर्धेचे टी-शर्ट डिझाईन केलेले आहेत. आम्ही आभारी आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून थंडर बॅट. आम्ही आभारी आहोत स्पोर्टफ्लेक्सचे. आम्ही आभारी आहोत देव फ्रेंडचे, फोर्स वन लाईव्ह, त्याचबरोबर श्री साई स्पोर्ट्स, मयूर स्पोर्ट्स यांच्या आभारी आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांचं सहकार्य या स्पर्धेला लाभलं आहे. एकत्रितपणे या ठिकाणी चर्चा होते या स्पर्धेविषयी, एकत्रित येत आहेत, प्लॅनिंग देखील केली जाणार आहेत. आजच्या दिवसाला सुरुवात मात्र काही क्षणातच होईल. शिस्तबद्धता देखील या आयोजनामध्ये पाहायला मिळते. एका चांगल्या मैदानामध्ये पावसाळी क्रिकेटची स्पर्धा रंगताना पाहायला मिळते. याच मैदानातून जर पाहिलं तर बरेचसे खेळाडू घडताना देखील आपल्याला पाहायला मिळाले आणि आज आजच्या दिवसातील पहिला सामना आपल्या भेटीला येईल. यानंतर ओमसाई बांद्रा संघ देखील आपल्याला खेळताना पाहायला मिळेल शिफा स्ट्रायकर मलाडच्या विरुद्ध. तर याही मॅचची उत्कंठ आपल्याला असणार आहे. चला, पाण्याची व्यवस्था एसटी रक्षकांच्या मागेच करण्यात आलेली आहे, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. मॅचला आता सुरुवात होते. अजित यादव आणि त्याचबरोबरीने मैदानाच्या दिशेने दाखल होताना पाहायला मिळत आहेत सद्दाम याच परिसरातील धडाकेबाज बॅटर आहेत आणि आता आजच्या दिवसाला सुरुवात होते. 5 षटकांची मॅच असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. इनिंग ब्रेकमध्ये दुसऱ्या दोन्ही टीम आपण आपले किट्स परिधान करून टॉससाठी रेडी राहायचं आहे. चला, 9:30चा टाइम दिला होता, 9:30 आता वाजतायत. मॅचला आता सुरुवात होईल. वैयक्तिक पहिल्या टीमसाठी पहिलं षटक घेऊन पाहूयात. गोलंदाजीसाठी स्वतः संगणक गिरीश कोचरेकर दाखल होत आहेत. गेल्याही शनिवार रविवार खूप चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून इकडे होताना पाहायला मिळाली होती. बस 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 तारा बस तारा बस.
पहिला बॉल हो, हा बॉल पुढे टाकलाय. थोडासा खोलवर टप्प्याचा चेंडू तिकडे पाहायला मिळाला होता. आणखीन एक चांगला चेंडू त्या ठिकाणी टाकलाय. सुरुवातीपासूनच थोडासा दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय. बॅक टू बॅक निर्धाव चेंडू इकडे येत आहेत. यंगस्टर्स खेरवाडी विरुद्ध विक्रुलियन्स विक्रोडी असे हे दोन बलाढ्य संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत आजच्या दिवसाच्या पहिल्या मॅचमध्ये. गिरीशची ही वैशिष्ट्य आहे, 3 चेंडू 3 वेगवेगळ्या टप्प्यावर टाकताना पाहायला मिळाले. या चेंडूला थोडंसं पाठीमागे घेतलं. फलंदाज सद्दाम मात्र या ठिकाणी विचार करतायत की आता येणारा चेंडू कसा असणार आहे, कशा पद्धतीने मात्र या ठिकाणी या फलंदाजी करावी लागेल याची चर्चा थोडीशी अजित यादव त्यांच्याशी करताना पाहायला मिळाले. आज पुण्याच्याही 2 टीम इकडे खेळताना पाहायला मिळतील. हा ही बॉल यष्टी रक्षकाच्या दिशेने. गिरीश कोचरेकर अचूकतेचं माहेरघर म्हणून देखील ओळखले जातात आणि लगातारचे 4 चेंडू आजच्या दिवसातील निर्धाव टाकलेले आहेत. हाई बॉल यष्टी रक्षकाच्या दिशेने 5 चेंडू निर्धाव टाकले जात आहेत. सद्दाम सारख्या धडाकेबाज बॅटरला थांबवलंय. मागील 5 चेंडूवर एवढी चांगली कामगिरी या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहेत. सातत्याने टप्पा बदलतायत. याच मैदानात काल आर्यन मोईरने पहिलं मेडन ओव्हर या स्पर्धेमध्ये केलं होतं. हो, या वेळेला मात्र अगदी समोर खेळण्याचा प्रयत्न जवळच होते प्रथमेश पवार नाना आणि नाना यांनी पकडलेली कॅच. आजच्या दिवसाची सुरुवात मेडन ओव्हरने माझ्या मते गिरीश कोचरेकर यांच्यासाठी टाळ्या व्हायला हरकत नाहीये. निर्धाव षटकाने सुरुवात केली आहे आणि नानाने एक चांगली कॅच. आली नाहीये. धावा नावाचं कोडं काही सुटलेलं नाहीये. अप्रतिम षटक लागतंय. निर्धाव षटक येताना पाहायला मिळालं ते म्हणजे याच मैदानात या स्पर्धेमध्ये मालिकावीराचा पुरस्कार ज्यांनी जिंकला होता गिरीश कोचरेकर यांच्याकडून. नवीन षटक जर पाहिलं तर या ठिकाणी घेऊन येत आहेत राहुल वराडकर. गेल्याच आठवड्यात याच मैदानात ग्रेटर मुंबई टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनच्या मुंबई चॅम्पियनशिपमध्ये बेस्ट बॉलरचा पुरस्कार घेतला होता. नरे पारखात देखील चांगली कामगिरी केली होती. आणि आता बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये अजित यादव आहेत आणि जोडीला जर पाहिलं तर खारचे सिक्सर किंग हुसेन देखील दाखल होताना पाहायला मिळतात. आणि आगमन होतं या स्पर्धेचे संकल्प करते अखंड महाराष्ट्रामध्ये ज्या स्पर्धेची चर्चा आहे त्या स्पर्धेचे आयोजक मैदानाच्या दिशेने दाखल होताना पाहायला मिळत आहेत. डॅशिंग विभाग प्रमुख, कार्यतत्पर विभाग प्रमुख, विभाग क्रमांक 7 आणि त्याचबरोबरीने कामगार हृदय सम्राट कुणालभाई सरमळकर यांचं या क्रीडानगरीमध्ये आगमन होताना पाहायला मिळत आहे. या स्पर्धेचे आयोजक हो 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 आणखीन एक चांगला बॉल. 7 बॉल झालेत, एकही धाव नाहीये. पहिली ओव्हर मेडन त्यांना पाहायला मिळाली आहे. आगमन होतं या क्रीडानगरीच्या दिशेने. नुकतंच जर पाहिलं तर विविध सातत्याने उपक्रम या परिसरामध्ये ज्यांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळतात. या स्पर्धेला एका वेगळ्या उंचीवर नेण्याचं काम केलंय. अखंड महाराष्ट्रामध्ये या स्पर्धेच्या माध्यमातून बांद्र्याची चर्चा होताना पाहायला मिळते. अशी ही धर्मवीर चषक स्पर्धा आणि स्पर्धेचे आयोजक. अकुट टप्प्याचा बॉल यावेळेला जरूर होता. स्ट्रोक खेळलाय खरा, परंतु त्या ठिकाणी एक धाव मिळेल. कुणालभाई सरमळकर यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. विभाग प्रमुख आणि कामगारांचे नेते. आज अंतिम दिवस या स्पर्धेचा. तयारी मात्र खूप चांगल्या पद्धतीने. विविध मान्यवर आज या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून इकडे येतील. आयोजनामधील भव्य दिव्यता काय असते हे दाखवण्याचं काम पावसाळी क्रिकेटमध्ये या स्पर्धेने नेहमीच केला. इकडे फटका कव्हरच्या दिशेने खेळला जातोय. हुसेन आलेत आणि 4 धावा सुद्धा. धावांना सुरुवात झाली, याचा चौकार आलाय.
जाईल. पहिलं षटक निर्धाव आलं होतं, मेडन ओव्हर आली होती आणि आता या ठिकाणी आजचा दिवस यावेळेला हा बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होतो, थोडासा कव्हरच्या क्षेत्रात जातोय. शहानिशा या स्पर्धेची केली जाते आज देखील जर पाहिलं तर प्रत्येक गोष्ट परफेक्ट करायची, भव्य दिव्य करायची आणि म्हणूनच या स्पर्धेची चर्चा अखंड महाराष्ट्रामध्ये होताना पाहायला मिळते. धर्मवीर चषकाची कालही 2.5 लाखापेक्षा जास्त प्रेक्षकांनी या स्पर्धेला पाहिलं प्रोलिंग स्पोर्ट्सवर आणि आजही आपण सगळ्यांनी आवर्जून आनंद घ्या या स्पर्धेचा. 10 कॅमेरानेसचे विपुल पांडुलकर आणि टीम या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज करते. कुणालजी सरमळकर साहेबांचं या ठिकाणी बाईंचं आगमन झालंय. यावेळेला स्ट्रोक खेळला खरा, परंतु तो पाठीमागच्या क्षेत्रात मार्गस्थ होताना पाहायला मिळतोय. धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळेल 1ने. या षटकात धावा बनू लागलेल्या आहेत. 5 षटकांच्या या मॅचेस आहेत. प्रोलिंग स्पोर्ट्सवर देखील आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि नवखे असाल तर आवर्जून सबस्क्राईब करा प्रोलिंगला देखील. धर्मवीर चषक आपण पाहतोय आणि धर्मवीर चषकाचं जर पाहिलं तर आज दिवस क्रमांक 2 फायनल दिवस, अंतिम दिवस आणि चर्चा या धर्मवीर चषकाची सर्व दूरपर्यंत. काल 1 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता असताना पवन केनेने मारलेला षटकार सगळ्यांच्याच लक्षात राहिला असेल, परंतु पाटील 11 उमेश 11 सुद्धा चांगलं क्रिकेट खेळली आणि MSCC ओरिसाने काल बाजी मारली. हा बॉल खेळण्याचा प्रयत्न जरूर होता, थोडंसं शफल होऊन खेळायचा होता. स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल टर्न झालाय. 2 ओव्हरचा खेळ संपतोय. यंगस्टर खेरवाडी संघाची धावसंख्या झाली 7. भव्य दिव्यता या स्पर्धेची बरंच काही सांगून जाते. मैदानाच्या आतमध्ये हुसेन आहेत. खार परिसरातील असा एक धडाकेबाज बॅटर, खार जिमखान्याच्या समोरच्या भिंतीवर षटकार मारण्याचे कारनामे सुद्धा केलेत कित्येकदा या खेळाडूने. पाहूयात, आज हुसेन इकडे आलेत. यावेळेला बॅकफुटला गेले, बॉलला फक्त ढकलण्याचा प्रयत्न केला. फिल्डर थोडेसे दूर आहेत, गोलंदाज स्वतः पोहोचले तिकडे आणि एका धावेने धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. आज या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. मान्यवरांची मांदियाळी इकडे येणार आहे. ख्यातनाम खेळाडू इकडे येतील, या स्पर्धेला खेळतील. 8 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. अजित यादव, हुसेन या दोघांनाही धावा कराव्या लागतील. काल 100पेक्षा जास्त धावसंख्या देखील आपण पाहिली आहे. 106 माझ्या मते पाटील 11 उमेश 11 संघाने केली होती कालच्या दिवसातील सर्वोच्च धावसंख्या. अजित समोर जर पाहिलं तर गिरीश कोचरेकर. यावेळेला समोरच्या दिशेने थोडासा पाठीमागे बॉल होता, त्याला समोर खेळण्याचा प्रयत्न होतोय. फिल्डर आहेत त्या ठिकाणी सीमारेषेवर तैनात, त्यांच्याकडेच हा चेंडू मार्गस्थ होईल आणि धावसंख्या 1ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. गिरीश कोचरेकर अनुभव संपन्न गोलंदाज आहेत. विक्रोली संघाची गोलंदाजीची धुरा देखील बरीच वर्ष सांभाळत आहेत. आज प्रथमेश पवार राणा, शशिकांत कदम, त्याचबरोबर जर पाहिलं तर मंगेश वैती, निखिल जाधव हे खेळाडू देखील पाहायला मिळत आहेत. प्रीती जोशी यांना देखील आपण पाहतोय. या बॉलला क्षेत्र मात्र कव्हरचं निवडताना पाहायला मिळत आहे. धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळत आहेत. गिरीश खरा बॉल, त्याचा समाचार इकडे घेतलाय. फटका तर खेळलाय. नो बॉल पंच या ठिकाणी घोषित करतायत आणि त्याच्यासाठी चॅलेंज षटकार आहे की नाही याच्यासाठी तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे.
एक धाव. नो बॉल असणार आहे. एका धावेमध्ये चेंडू गेलाय. फ्री हिट असणार आहे. फायदा घ्यावा लागेल अजित यांना. षटक तिसरं मार्गस्थ आहे. धावा करायच्या. चांगला फटका खेळलाय. बॉल पुढे होता आणि अजित यांनी एक दर्जेदार स्ट्रोक खेळलाय. सीमा रेषा पार. षटकार. व्हाईट बॉल मात्र या ठिकाणी घोषित केला जातोय. अजित एका बाजूने किल्ला लढवतात आपल्या टीमसाठी. 10 धावांवर ते खेळतायत. 20 धावा धावफलकावर झाल्यात. या वेळेला बॉल थोडासा पुढे केला. गती कमी केली होती आणि त्यामुळे हाही चेंडू निर्धाव जात असताना पाहायला मिळेल. गिरीश कोचरेकर पहिलं षटक निर्धाव जरूर आलं, परंतु या षटकात धावा येताना पाहायला मिळाल्यात. तिसरं षटक मार्गस्थ आहे. आज चर्चा या स्पर्धेची अखंड महाराष्ट्रामध्ये होते. महाराष्ट्राच्या बाहेर देखील होताना पाहायला मिळते. पहिल्या दिवशी ओरिसा संघ जाऊन पोहोचलाय अंतिम फेरीमध्ये. 3 ओव्हरचा खेळ संपतोय. धावसंख्या झालेली आहे ती 20. अजूनही 2 ओव्हर बाकी आहेत. यंगस्टरला धावा कराव्या लागतील. विक्रुलेन चांगल्या स्थितीमध्ये सध्या आहे. खोली जाते. खूप मोठा सेटअप या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून 10 कॅमेऱ्याशी या स्पर्धेला टिपलं जात आहे. पुढच्या दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती असेल आपण आपले किट्स कलेक्ट करायचे आणि टॉसच्या दृष्टीने सज्ज राहायचं आहे. 5 ओव्हर संपल्यानंतर इनिंग ब्रेकमध्ये हा टॉस होणारच आहे. ओमसाई बांद्रा आणि सिफा स्ट्रायकर या दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे आपण टॉस बॉक्समध्ये 5 ओव्हर संपल्यानंतर आवर्जून तिकडेच उपस्थित राहायचं आहे. बॉलिंगमध्ये परिवर्तन केलं जात आहे. दादर प्रभादेवी परिसरातील खेळाडू आशिष मिश्रा आलेत. पहिलाच बॉल त्यांच्या विरुद्ध हवाई यात्रा. हुसेन समोरच्या दिशेने षटकार जबरदस्त मारतात. आलाय षटकार. या ठिकाणी हुसेन करतायत. एक षटकार तर त्यांच्या बॅटमधून आलाय. संकटमोचक आहेत. कार परिसरातील देखील बऱ्याचशा संघांमध्ये खेळताना पाहायला मिळाले. अगदी सादिक राजापूरकर यांच्याप्रमाणे समोरचा षटकार खूप लांबवर मारतात. आशिष कमबॅक करावं लागेल आता. आशिष पंडित हा बॉल पाठीमागे टाकला. थोडासा कट केला. यष्टीरक्षकांकडे प्रथमेश पवार नाना आहेत. त्यांच्या दिशेने जाताना पाहिलं. नानांनी जी पहिली कॅच पकडली त्यानंतर एक स्माईल जी कमी पाहायला मिळते ती मात्र नक्कीच दिली होती. एक मोठे खेळाडू आहेत. आज सर्वच वलयांकित नावं इकडे येतील. ओहो हाही बॉल थोडासा पाठीमागे टाकलाय. इकडे तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे या बॉलच्या उसळी संदर्भात. अंतिम दिवस या स्पर्धेचा, ज्या स्पर्धेची चर्चा अखंड महाराष्ट्रामध्ये होते. योग्य बॉल.
जवळ पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने हा बॉल पुढे केलाय, फटका फसलाय, बॉल हवेत बराच उंचीवर गेलाय, 3 फिल्डर येत आहेत त्या दिशेने, परंतु पाहूयात मंगेश पोहोचले तिकडे, परंतु बॉल थोडासा बाजूला पडला आणि तोपर्यंत 2 धावा त्या ठिकाणी घेतल्या देखील गेलेल्या आहेत. आणि आता तिसऱ्या धावेसाठीचा कॉल आणि तिसरी धाव देखील. सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही सुरुवात करणं गरजेचं असतं. प्रयत्न नाही केला तर होणार नाही आणि कदाचित तिसरीचा प्रयत्न केला नसता तरी तिसरी धाव झाली सुद्धा नसती. प्रयत्न केला, तिसरी धाव देखील झाली आहे. धावा आता हळूहळू बनू लागलेल्या आहेत. धावसंख्या 29 वर आहे, चौथी ओव्हर सुरू आहे. 50-55 धावांपर्यंत तरी जावं लागेल. आणि आता अजित आणि हुसेन हे दोघेही बराच वेळ मैदानात खेळत आहेत. या मैदानाचा त्यांना आता अंदाज आलाय. हवाई यात्रा बॉलची करावी लागेल. ओमसाई बांद्रा यानंतर इन ॲक्शन मध्ये सिपा स्ट्रायकरच्या विरुद्ध पाहायला मिळेल. त्यामुळे दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती असणार आहे आपण आवर्जून टॉससाठी उपस्थित राहायचं आहे. अंकुर सिंग देखील या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. यावेळेला वेगात बॉल टाकलाय, थोडासा पुढे केला होता. गोशांकित क्षेत्रात पाठीमागे जाईल, धावसंख्या 1 ने पुढे जाईल, जाऊन पोहोचते ती 30 धावांवर. चौथी ओव्हर सुरू आहे, थोडंसं नियंत्रण आहे. त्याचं कारण एक ओव्हर मेडन आली होती पहिली गिरीश कोचरेकर यांची. एकतीस धावा धावफलकावर आहेत. चौथी ओव्हर सुरू आहे. धावा बनवायच्या आहेत, काही मोठे फटके खेळायचे आहेत, कारण लोकल टीम देखील नेहमीच चांगल्या क्रिकेट या मैदानात या स्पर्धेमध्ये खेळलेला आहे. अंतिम टप्पा पहिल्या डावाचा जवळ येऊ लागलाय. अखूट टप्प्याचा बॉल थोडासा मागे आपटला याही बेला बॉल. पंचांनी मात्र इकडे नो बॉल घोषित करण्यात आलाय आणि आता फ्री हिट असेल त्याचाही फायदा इकडे घ्यावा लागेल. क्रिकेटच्या खेळात वेळ बदलायला वेळ लागत नाही, प्रयत्न करावे लागतील त्यासाठी. मैदानात पाणी आहे, मैदानात चिखल आहे, मैदानात गवत आहे, परंतु इकडे क्रिकेट जबरदस्त होणार आहे. आज सगळ्यांनाच या स्पर्धेची उत्कंठा लागलेली आहे. कोण बाजी मारणार, कोण या ठिकाणी जिंकणार, कुणाला 3 लाख मिळणार, कुणाला 2 लाख मिळणार, कुणाला इलेक्ट्रिक स्कूटर मिळणार, या सगळ्या चर्चा मात्र रंगल्या गेलेल्या आहेत. हो गती कमी केली, बॉल मात्र थोडासा पुढे केला होता. खेळायचा प्रयत्न नाही यशस्वी झाला, परंतु शेवटी धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेलेला आहे. एका धावीने धावसंख्या पुढे जाते, धावसंख्या जाऊन पोहोचते 33 धावांवर. 4 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या 33. धर्मवीर चषक सामना पहिला डाव या ठिकाणी आपण पाहतोय. विक्रोलियन्स विक्रोळी एका बाजूला यंगस्टर खेरवाडी आणि आता गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळत आहे सौरभ अंकुश गोवंडीच्या देवनार परिसरातील गोलंदाजीसाठी. समोर जर पाहिलं तर अजित यादव 12 धावांवर खेळतायत. यावेळेला स्ट्रोक खेळलाय खरा, परंतु फाईन लेग क्षेत्रात हा बॉल जातोय, त्यामुळे एकच धाव तिकडे बिल. धावसंख्या 1 ने पुढे जाते 34 धावांवर. सगळ्यांची पावलं या मैदानाच्या दिशेने येताना पाहायला मिळत आहेत. चलो बांद्रे
आणि या स्पर्धेला पाहण्यासाठी आज प्रेक्षकांची गर्दी होताना पाहायला मिळेल. कुणालबाई सरमळकर विभाग प्रमुख कामगार हृदय सम्राट यांची ही भव्य दिव्य स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला स्ट्रोक पुन्हा एकदा खेळला आहे, परंतु दिशा मुंबईची जी मैदानं असतात ना ते डिक्लेअर झोनची जास्त असतात. चारही बाजूला सीमारेषा तुम्हाला क्वचितच पाहायला मिळेल प्रॉपर मुंबईमध्ये, आणि त्याच्यामुळे अशा प्रकारच्या स्ट्रोकवर एकपेक्षा जास्त रन नाही आहे. आज या परिसरात दरवर्षीप्रमाणे देवफ्रेंडच्या वतीने या स्पर्धेच्या माध्यमातून मात्र 10वी आणि 12वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा देखील आयोजित करण्यात आलेला आहे. हो, आज जुनेद खान यांचा देखील कुणालबाई सरमळकर या स्पर्धेचे आयोजक यांचे अगदी जवळचे सहकारी श्यामभाऊंचे या ठिकाणी आगमन होत आहे. जवळचे मित्र, जवळचे सहकारी श्यामभाऊ, या आपलं हार्दिक स्वागत असणार आहे या मानाच्या धर्मवीर चषकामध्ये. विभाग प्रमुख तथा कामगारांचे नेते कुणालबाई सरमळकर यांच्या वतीने श्यामभाई आपलं स्वागत असणार आहे. अगदी जवळचे मित्र, जवळचे सहकारी या स्पर्धेसाठी उपस्थित राहत आहेत. श्यामबाईंचे या ठिकाणी आगमन झाले. या स्पर्धेच्या निमित्ताने आपल्या मित्राची स्पर्धा, एवढी मोठी महाराष्ट्रभर चर्चेत असणारी स्पर्धा, आणि त्या स्पर्धेसाठी श्यामबाईंचं आगमन झालंय. या वेळेला फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. तिकडे गिरीश आहेत आणि कॅचवर येत आहेत आणि विकेट येताना पाहायला मिळते. अंतिम दिवस या स्पर्धेचा आज आपल्याला पाहायला मिळतोय. विकेट आली आहे हुसेन यांची. 37 धावा धावफलकावर आहेत. अंतिम टप्प्यामध्ये हा सामना पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतोय. शिपा स्ट्रायकर आणि ओमसाई बांद्रा 37 धावा धावफलकावर. टीटा आई बॉल वेगात येताना पाहायला मिळतोय. पहिला डाव संपलाय. विक्रोळी संघाची अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली. थोडासा प्रतिकार पाहायला मिळाला दोन्ही खेळाडूंकडून, परंतु धावसंख्या मात्र 37 वर राहिली. 38 धावांचं लक्ष समोर ठेवण्यात आलंय. पहिला डाव संपलाय आणि दुसऱ्या डावाला मात्र काही क्षणात सुरुवात होईल, परंतु त्या अगोदर या ठिकाणी आम्ही आमंत्रित करत आहोत दोन्ही टीमच्या कॅप्टनला टॉससाठी यायचंय. आणि जशी परत मॅच सुरू होईल जयेश भोसले सर यांना मी आमंत्रित करेल. मान्यवर उपस्थित आहेत. श्यामबाई या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आपण त्यांच्याच उपस्थित. ओमसाई बांद्रा कॅप्टन आले नाही आहेत, प्लीज टॉससाठी या ठिकाणी लवकर या. ओमसाई बांद्रा. शिवसेना विभाग प्रमुख भक्ती भोसले मॅडम या देखील सकाळच्या सत्रात उपस्थित राहत आहेत. आपलं स्वागत आहे. आणि श्यामभाईंच्या शुभस्ते टॉस केला जाणार आहे.
ओमसाई बांद्रा, कल्ली बागोरिया अँड कंपनी. आणि आता आपण टॉस घेत आहोत. मी श्यामबाईंच्या शुभ हस्ते हे नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जाईल. कुणालबाई सरमळकर यांचे जवळचे सहकारी श्यामबाई या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. त्यांच्या शुभ हस्ते मात्र हा नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जाईल. दोन्ही टीम, एका बाजूला ओमसाई बांद्रा आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर शिफा स्ट्रायकर मलाड, या दोन टीममध्ये टॉस केला जातोय. टॉस जीता है, क्या फैसला होगा टॉस जीतकर, और किस तरह का टीम है आज आपका? हम लोग फील्डिंग करेंगे और हम लोग का रेगुलर टीम है जो खेलते वही. और कितना इंतज़ार कर रहे थे आप इस टूर्नामेंट का? इंतज़ार तो हर साल होता है, मगर इस साल खेलने का मौका मिला, अच्छा खेलेंगे. टॉस जीतकर फील्डिंग करने का फैसला. अंकुर भाई, हाँ बोलना रहे श्याम भाई? हाँ, अंकुर भैया, कितना इंतज़ार रहता है इस टूर्नामेंट का, और आपने इस मैदान में भी काफ़ी बढ़िया क्रिकेट खेला है, और क्या कहेंगे इस टूर्नामेंट के बारे में भी? सर ऑलवेज ये बहुत ही शानदार टूर्नामेंट है. आई थिंक मतलब वन ऑफ द बेस्ट टूर्नामेंट इन रबर बॉल क्रिकेट टूर्नामेंट. सो हम लोग सर पूरे साल भर वेट करते हैं ये टूर्नामेंट का, और आज हमको चांस मिला 1 साल के बाद, तो कोशिश करेंगे कि हम लोग अच्छा क्रिकेट खेलें. बहुत सारी शुभकामनाएं. आपल्या बरोबरीने श्यामबाई या ठिकाणी उपस्थित राहिले होते. कुणालबाई सरमळकर यांचे अगदी जवळचे सहकारी, आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये हा टॉस झालाय. जाऊयात यानंतर दुसऱ्या डावाकडे. पाहत राहा प्रोलिंग स्पोर्ट्स. धन्यवाद. आणि जशी मॅचला सुरुवात होईल, महाराष्ट्राचे आकडे तज्ज्ञ जयेश भोसले सर. थँक्यू व्हेरी मच. सिंधू सरांचा आवाज तुम्ही ऐकत होता. स्पर्धा सम्राट आणि प्रवास सम्राट आणि तथा या महाराष्ट्राचा एक गोड आवाज म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. पूर्वार्धाचा खेळ नुकताच संपला, जिथे मात्र विक्रोली टीमने टॉस जिंकला. गिरीश कोचरेकरच्या निर्धाव षटकाच्या जोरावरती प्रतिस्पर्धी संघ अर्थात आपण पाहिलं तर रोखण्यात आलंय ते यंग स्टार खेरवाडी या टीमला केवळ 37 या धावसंख्येवरती. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. विक्रोली या टीमच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या अफाट लोकप्रियतेसाठी प्रसिद्ध असणारी पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा आपण पाहत आहोत. यंदाही पूर्वीपेक्षा अधिक जोशामध्ये आणि जल्लोषामध्ये ही स्पर्धा आपल्या भेटीला येत असताना पाहायला मिळते. संपूर्ण मुंबई शहर ज्या नावाची चर्चा असणारं डॅशिंग असं कामगार नेते तथा शिवसेना विभाग प्रमुख आदरणीय कार्यतत्पर कार्यक्षम असे विभाग प्रमुख आदरणीय कुणालजीभाई सरमाळकर साहेब यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेली तथा देव फ्रेंड्स यांच्या व्यवस्थापनाखाली ही स्पर्धा आपण पाहत आहोत. धर्मवीर चषक 2025 या स्पर्धेचा दैदिप्यमान आणि देखणा असा सोहळा आज पार पडत असताना पाहायला मिळतो आहे. पावसाळी रबर बॉल क्रिकेटच्या अग्रमानांकित आणि मानांकित स्पर्धांपैकी एक, ज्याची चाहूल या जशी काही पावसाळी क्रिकेटची लगबग सुरू होते, पावसाळी क्रिकेटची चाहूल लागते, त्या वेळेला या स्पर्धेची आवर्जून वाट पाहिली जाते. ट्रोलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण थेट प्रेक्षेपण पाहत आहात. मंगेश वैतीला स्क्रीनवरती दाखवण्यात येते. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली पाहायला मिळते आहे. एक स्टायलिश खेळाडू म्हणून त्याला पाहिलं जातं. साजूक तुपातली फलंदाजी करण्यामध्ये महारत त्याच्याकडे आहे. अगदी संस्कारांचे फटके त्याचे नेहमीच पाहायला मिळतं. 20 क्षेत्रामध्ये हा नेहमी चांगल्या दर्जाची बॅटिंग करणारा, क्लासिकल अंदाजामध्ये बॅटिंग करणारा बॅटर स्ट्रायकरींवरती मंगेश वैतीला तुम्ही पाहत आहात. आणि त्याच्या साथीला आघाडीला येत असताना निखिल जाधवला तुम्ही पाहता. यावर्षीचा हंगाम अगदी खोऱ्याने धावा पावसाळी क्रिकेटमध्ये त्याने गोळा केल्यात. अगदी आपण पाहिलं तर परेचं क्रीडांगण 126 धावा प्लेअर ऑफ द टुर्नामेंट तिथे राहिला. या मैदानावरची 156 धावा बनवल्या. या मैदानावरती देखील प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा किताब घेतला. आणि ज्या मैदानाने त्याला भरभरून असं दिलं असा खेळाडू निखिल जाधवला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहात. KSKचा कोहिनूर, KSKचा एक ब्रँड म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. तो नॉन स्ट्राईक एंडवरती आहे. सामन्याला सुरुवात होईल. एक छोटे खाणी लक्ष इथे ठेवण्यात आलं. 38 धावसंख्येचा पाठलाग करायचं एक मापक लक्ष आपण पाहत आहोत. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा नगरी अर्थात कोलगेटचं हे क्रीडांगण सज्ज झालंय. प्रो लिंकवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आजच्या दिवसापासून ही संपूर्ण स्पर्धा आणि तथा महाराष्ट्रातील अनेक स्पर्धा तुम्हाला याच वाहिनीवरती पाहायला मिळणार आहेत. स्क्रीनवरती तुम्ही पाहताय प्रोलिंग स्पोर्ट्सची ही वाहिनी. तुम्ही हे थेट प्रेक्षेपण या वाहिनीवरून पाहत आहात. विपुलजी पांडुलकर यांची ही संकल्पना.
खेरवाडी टीम आम्ही आपलं लक्ष वेधतो, आपला एक रिप्रेझेंटेटिव्ह व्हायला हवा. खेरवाडी टीम नवीनला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. नवीन गोलंदाजी मार्कवरती दाखवत असताना पाहायला मिळतो आहे. संपूर्ण ऑफिशियल्स सज्ज झाले. सेकंड इनिंगला आपण बघतोय. पहिला बॉल खोला टाकला, उजव्या एसीच्या बाहेर ठेवला होता. जाणीवपूर्वक ही गोलंदाजी करणं ही पथ्यावरती पडू शकतं, कारण हे बॉल तुम्हाला ठेवावा लागतील. मंगेश वैती असा खेळाडू राहिला की तू सातत्याने उजव्या एसीच्या बाहेरचे बॉल कव्हर क्षेत्रामध्ये त्याचा अगदी आपण ब्रेड अँड बटर स्ट्रोक सातत्याने पाहिल्यात. यावेळेला आडव्या बॅटने ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. क्षेत्ररक्षक तैनात शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये. कोणती धाव इथे घेतली जात नाही. लगातारचे पहिले 2 चेंडू निर्धाव स्वरूपाचे आल्यात. सडेतोड उत्तर दिले. या स्पर्धेतलं दुसरं निर्धाव षटक गिरीश कोतरेकरने आता आलं. पहिलं निर्धाव षटक आर्यन भुईरच्या नावावरती राहिलं होतं. कालचा दिवस आर्यन भुईरने आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती गाजवत असताना आपण पाहिलं. परंतु आजचा दिवस काय, रविवारचा दिवस एक स्पेशल डे म्हणून संपूर्ण मुंबापुरी साजरा करते, कारण सर्वाधिक क्रिकेट मुंबापुरीमध्ये आजच्याच दिवशी खेळलं जातं. पुढचा चेंडू लोअर फुल टोज आहे. मिस टायमिंग राहिलाय. पॉइंटला चेंडू ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. सिंगल इथून प्राप्त होत असताना पाहायला मिळते आहे. पहिली धाव या तिसऱ्या बॉलवरती येत असताना मंगेश वैतीने आपलं अकाउंट ओपन केलंय. पूर्वार्धामध्ये पहिलं षटक जे निर्धाव स्वरूपाचं आलं होतं. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करण्यासाठी दांडला जाणारा गिरीश कोतरेकरने एक कॉइन बॉक्स गोलंदाज म्हणून त्याला मुंबापुरीमधून पाहिलं जातं, आणि त्याने आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती प्रतिस्पर्ध्याला थया नाचवलं. डेड बॉल नवीन गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा दाखवत असताना पाहायला मिळेल. निखिल जाधवला आपण स्ट्राईक एंडवरती पाहत आहोत. हाफ ट्रॅकर बॉल, हॉरिझॉन्टल बार स्ट्रोक. एक वेगळ्या झॅटनीचा स्ट्रोक इथे खेळण्याचा प्रयत्न केला होता. लॉंग टेनिसचं रॅकेट ज्या पद्धतीने जसं फिरकाडवना त्या रीतीने हा स्ट्रोक अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला होता निखिल जाधवने. या मैदानाने त्याला भरभरून दिलंय. उसळी घेणारा बॉल अगदी डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न झाला. एक सिंगल येत असताना पाहायला मिळते आहे. विविध कॅमेरानिशी आपण या स्पर्धेत थेट प्रेक्षेपण पाहत आहोत. लॉंग टेनिसचा रॅकेट ज्या पद्धतीने फिरवावा त्या रीतीने बॅट फिरवली होती निखिल जाधवने. आज जे तो करतोय ते सारं काही सोनं होतंय, कारण पावसाळी रबर बॉल क्रिकेटचा हा हिरा आजही पावसाळ्यामध्ये बॅटिंग चांगली करतोय. कमी गतीने टाकला हा बॉल, पाठीमागे ठेवला. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. धावा कमी असतील आमच्याकडे, परंतु आमच्याकडे ती लढवय्या वृत्ती आहे हे दाखवण्याचा प्रयत्न नवीन इथे करत असताना पाहायला मिळतोय. या मैदानाचा संपूर्ण आता लेखाजोखा या खेळाडूंना ठाऊक आहे. घरच्या मैदानावरती ते खेळतात. कुठे बॉल टाकल्यानंतर किती धावा येऊ शकतात हे चांगलं जाणतो नवीन. लोअर फुल टोज आहे. मिस टायमिंग झालाय. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय. टीपला झेल. संपला फलंदाजाचा खेळ. नाही बसे त्या धावसंख्येला केला मिळ. हा बॉल इथे वेस्ट साईड जास्त आहे सांगण्याचा प्रयत्न केलाय. इथे डीआरएचा वापर करण्याचा प्रयत्न करण्यात आला. वेस्ट साईड पाहिली जाईल. स्क्वेअर लेग पंच रमाकांतजी पवार सर यांना तुम्ही पाहताय, ज्यांच्या माध्यमातून हा नो बॉल घोषित करण्यात आला होता. डीआरएचा वापर करण्यात येतोय. ही मॅच गोल्डन विकेट राहू शकते, कारण मोमेंटम शिफ्ट होतोय असं वाटू लागलंय. पूर्वार्धामध्ये धावा कमी आल्यात, परंतु इथूनही धावा लढवल्या जाऊ शकतात. या लढवय्या वृत्तीने हे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. नो बॉल, नो बॉल, नो +1. अर्थात फिल्डिंग टीम आपण आपला डीआरएस गमावलेला आहे. नो +1. एकंदरीत धावा मिळतील त्या दोन. ऍक्शन रिप्ले तुम्ही साईड अँगलने पाहता आहात. क्रीजचा वापर केला. बॅकफूट वरती होता बॅटर. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. जसा बॉल डिलिव्हर झाला पंचांनी शहानिशा केली आणि लगेचच सांगितलं की हा नो बॉल आहे. रमाकांतजी पवार सर यांना तुम्ही स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये पाहत आहात. नासीजी शेख यांना तुम्ही बॉलिंग इन पंचांच्या भूमिकेमध्ये पाहत आहे. नेक्स्ट बॉल विल बी फ्री हिट. नो बॉल होता. या आधीचा चेंडू 4 धावा धावफलकावरती आहे. सुरुवात तर चांगली झाली होती असं वाटलं होतं. तिसरे पंच ज्यांना तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात, अरुणजी अंबावकर सर यांना तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात. हे 3 ऑफिशियल या स्पर्धेच्या माध्यमातून कामकाज करतात. पुढचा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न वेगवान होता. फास्ट अँड फ्युरियस. थेट यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. डॉट बॉल आलाय. हा डगआउट तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात. आता मात्र या डगआउट्समध्ये चिंतेचं वातावरण जिथे पाहायला मिळतं. पहिला षटक संपलंय. 4 धावा धावफलकावरती आहेत.
24 बॉलचा खेळ शेष आहे आणि 24 चेंडूमध्ये 34ची आवश्यकता राहणारी ही मॅच सामना बनलाय. गोलंदाजी नवीनने चांगली केली. बांद्रा म्हटल्यानंतर याच साहित्य सहवास या इमारतीमधून येत असताना सचिन तेंडुलकरने बांद्र्यातूनच क्रिकेटला सुरुवात केली होती. क्रिकेटचा देव याच बांद्राने दिला. अगदी संतोष सक्सेना यांना तुम्ही पाहता याच बांद्रा विभागाने दिलेला खेळाडू आणि अर्थात अनेक खेळाडू या बांद्रा विभागाने दिले. मग तदनंतर तुम्ही कदम ब्रदर्स पाहिले, तदनंतर अभिषेक आंगणेसारखा खेळाडू तुम्हाला इथून मिळाला, ओमसाई बांद्रासारखा संघ असेल, अनेक संघ आणि अनेक खेळाडू या विभागाने दिले आहेत. येणाऱ्या 24 बॉलमध्ये तुम्हाला बनवायचे आहेत. थोडीशी घाई करा, वेळ जास्तीचा व्यतीत होणार नाही याच्याकडे लक्ष ठेवा. फिल्डिंग टीम गोलंदाजीमध्ये फेरबदल करण्यात येतो आणि इन्व्हाइट करण्यात येत असताना आपण सत्यम चौधरीला पाहत आहोत. फिरकीचा जादूगार म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं सत्यम चौधरी. त्याला इथे गोलंदाजी मार्कमध्ये इन्व्हाइट करण्यात आलेलं पाहायला मिळत आहे. खरं तर सत्यम चौधरीकडे एक आशेचं किरण म्हणून त्याला पाहिलं जाईल, कारण ब्रेक थ्रू मिळवून देणं गरजेचं आहे. क्रिकेटचे एक पूरक समीकरण राहिलं आहे. जिथे विकेट जातात तिथे धाबा थांबतात, विकेट मिळवावा लागतील, धाबा तर थांबल्यात. कारण या जर का सामन्याला तुम्हाला पाहतो, पहिला चेंडू कमी गतीने टाकला होता, पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने जाणारा हलक्या हाताने खेळ आहे. वॅकन्सी एरिया रन्स इथून अवेलेबल आहे. एक सिंगल येत असताना पाहायला मिळते. 5 बनल्यात. अजूनही 33ची आवश्यकता आहे. 23 बॉल आणि 33ची गरज. चांगल्या दर्जाची गोलंदाजी झाली आहे, कारण मागील 7 बॉलमध्ये केवळ 5 धावा तुम्ही खर्च केल्यात. अर्थात या सामन्यावरती पकड मजबूत करण्याच्या मनोसुभ्याने तुम्ही मैदानाच्या आतमध्ये आलेला आहात. हे इथे दाखवण्याचा, प्रतिस्पर्ध्याला अगदी क्षमवण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. हा बॉल जिथे पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने निघतोय, रीच मध्ये होता हा बॉल, हेच सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला की काय पंचकता क्रिकेटची आणण्यासाठी डीआरएचा वापर करण्यात येत असताना पाहायला मिळतो. आणि तीच पारदर्शकता या स्पर्धेच्या माध्यमातून गेले अनेक वर्ष आपण पाहत आहोत. हा वॉर रूम तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात, जिथे डीआरएचा वापर करण्यात आलाय. प्रोलिंगची संपूर्ण टीम, प्रोलिंगचे सर्वेसर्वा विपुलजी पांडुलकर यांना देखील तुम्ही पाहत आहात. संपूर्ण टीम आज कामकाज करते. 10 कॅमेऱ्यानिशी ही स्पर्धा थेट प्रक्षेपण दाखवली जाते संपूर्ण जगभरामध्ये. आणि विपुलजी पांडुलकर साहेब यांची आणि ही संपूर्ण टीम जर का पाहिली ना, तर येणाऱ्या आगामी कालावधीमध्ये ही टीम दहीहंडी लावू शकते, एवढी मोठी टीम त्यांच्याकडे आहे. संपूर्ण टीम आज कामकाज करत असताना आपण पाहत आहोत. निर्णय काय दिला जातो, योग्य की अयोग्य राहील हा चेंडू, हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे. कारण अजूनही विविध कॅमेरा अँगलने फेअर डिलेव्हरी अर्थात डॉट बॉल बॅटिंग टीमने देखील डीआरएस गमावलाय. पुढचा बॉल सत्यम चौधरी, कमी गतीचा उजव्या यशीच्या बाहेर निघणारा हा चेंडू दिशाहीन राहिलाय. या वेळेला गोलंदाजाला दंडित करण्यात येत आहे. अवांतर धाव येत असताना पाहायला मिळते. दोन्ही हात पंचांनी केले, समांतर चेंडू आलाय तो अवांतर. हा बॉल जो पहिला वाला चेंडू तुम्ही पाहत आहात, पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने निघणारा. यावेळेचा बॉल मॅचची लिडिंग एज घेतलीये, पाठीमागे चाललाय, कॉट बिहाइंड विकेट, सॉफ्ट डिसमिसल, फर्स्ट विकेट अर्थात निखिल जाधव डिपाच. पाठीमागे एक चांगला झेल त्याने टिपलेला पाहायला मिळाला. एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंट मी करतो आहे. यशांच्या पाठीमागे पंकज पांडे तुमचा जो सहकारी आहे, अगदी त्याच्याकडे मी लक्ष वेधन. तुमचा जो एक्स्ट्रा प्लेअर जो आहे ना, तो इन प्लेअर मध्ये वाटतोय. कृपया त्याला बाजूला आपण उभं करावं. डीजे अजयला डीजे शुभमला दाखवण्यात येत असताना पाहायला मिळत आहे. डीजे सुभाषला आपण स्क्रीनवरती पाहत आहात. नवीन बॅटर, एक यंग अँड डायनामाइट असा एक खेळाडू, अर्थात उभरता सितारा म्हणून ज्याच्याकडे पाहिला जातं, असा हुजैर शेख याला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. नीडर अंदाजामध्ये बॅटिंग करण्यासाठी तो जाणला जातो. त्याच्याकडे पूल चांगले आहेत, स्लॉक स्वीप चांगले खेळतो. ऑन साईड हा त्याचा स्ट्रॉंग झोन राहिलाय. त्याला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत बॅटिंगसाठी. हुजैर आज संधी मिळाली आहे, मोठं प्लॅटफॉर्म आहे, मोठं व्यासपीठ आहे.
आणि आज या मोठ्या व्यासपीठावरती त्याला एक चांगलं खेळ करून दाखवावं लागणार आहे. किंवा मोठ्या व्यासपीठाचं मोठ्या स्पर्धेत दडपण ह्या झुगारून आपल्याला बॅटिंग करावी लागणार आहे. विकेट टेकर गोलंदाजाने विकेट मिळवली आहे. मॅचमध्ये संघाला तो घेऊन आलाय. आपण सत्यम चौधरीला पाहत आहोत. क्षेत्ररक्षणामध्ये काही अंशी विवर असणार तो रचतोय, काही अंशी बदल करत असताना पाहायला मिळतो आहे. विकेट त्याने मिळवली आहे. उदय मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. अणबाणी पाहणे तो स्ट्राईक इनवरती पाहायला मिळतो आहे. सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होईल. पुढचा बॉल आल्या मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मिस टायमिंग स्ट्रोक राहिला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आला. वॉट अ कॅच. वन मोर विकेट डाऊन. वन ब्रिंग्स टू. पहिला फलंदाज बाद झाल्यानंतर लगेचच पुढच्याच बॉलवरती दुसरा धक्का. फलंदाज बाद. ज्यांच्या माध्यमातून खेळलं गेलं लेदर बॉल चांगल्या रीतीने नेहमीच खेळलं गेलं. अगदी मतदारसंघ वेंगुर्ला सावंतवाड. काही क्षणातच आपल्याशी जोडले जात आहेत शिवसेना उपनेते माजी शालेय शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य आणि त्याचबरोबरीने वेंगुर्ले सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार, महाराष्ट्र राज्यातील एक मोठं राजकीय व्यक्तिमत्व आणि दीपकजी केसरकर साहेब या स्पर्धेसाठी अगदी फोनवरून त्यांच्या शुभेच्छा देखील या स्पर्धेसाठी येत आहेत काही क्षणातच. दरवर्षी या स्पर्धेशी जोडलं जाणारं व्यक्तिमत्व, महाराष्ट्र राज्यातील एक अभ्यासू मंत्री म्हणून ज्यांची नेहमीच ओळख राहिलेली आहे असं महाराष्ट्र राज्यातील सगळ्यांचे आणि कुणालजी सरमळकर साहेबांचे मात्र अगदी जवळचे स्नेही देखील म्हणेल दीपकजी केसरकर साहेब, महाराष्ट्र शिवसेना उपनेते तथा महाराष्ट्र राज्याचे माजी शालेय शिक्षण मंत्री आपल्याशी जोडले जात आहेत. या स्पर्धेला शुभेच्छा देत आहेत. काही कारणास्तव ते पुण्यात आहेत, परंतु या स्पर्धेला शुभेच्छा दीपकजी केसरकर साहेबांच्या. नमस्कार. आज धर्मवीर चषकच्या निमित्ताने आपण सर्वजण एकत्र जमलेलो आहोत आणि कुणालजींचं विशेष कौतुक करायचं की गेली अनेक वर्ष ते ह्या स्पर्धा चालवत आहेत, ज्याच्या माध्यमातून ते युवकांना प्रोत्साहन देत आहेत आणि आमचे विभाग प्रमुख म्हणून काम करत असतानाच आपली सामाजिक बांधिलकी त्यांनी सातत्याने जपलेली आहे आणि त्याच्यामुळे विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या शैक्षणिक साहित्याचं वाटप असून दे, योगा दिन असून दे, रक्तदान असून दे, अनेक आपल्याला सांगता येईल की बाळासाहेबांचं जे 80% समाजकारण 20% राजकारण त्याचं खऱ्या अर्थाने पालन करणारे मुंबईमध्ये कोण असेल तर ते कुणाल सरमळकर आहेत याचा मला सार्थ अभिमान आहे. त्यांनी आयोजित केलेल्या स्पर्धाला मी मनापासून शुभेच्छा देतो. या निमित्ताने धर्मवीर आनंदजी दिघे साहेबांचं कायम स्मरण लोकांना राहील याची मला खात्री आहे आणि त्याच्याच बरोबर आदरणीय शिंदे साहेबांचा जो आदेश आहे की लोकांसाठी सातत्याने काम केलं पाहिजे त्याचं सुद्धा पालन आज श्रीकांतजी करतायत. त्याच्याबद्दल कुणालजी करतायत त्याच्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. श्रीकांतजींचा वारसा, श्रीकांत सरमळकरांचा वारसा त्यांनी समर्थपणे चालवलेला आहे आणि त्याच्यामुळे त्यांना मी मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. सर्व खेळाडूंना हार्दिक शुभेच्छा देतो
आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दीपकजी केसरकर साहेब. महाराष्ट्र राज्यातील एक वजनदार राजकीय व्यक्तिमत्व. काही कारणास्तव पुण्याला ते अडकलेत, परंतु त्यांच्या शुभेच्छा या स्पर्धेला नेहमीप्रमाणे आज या ठिकाणी पाहायला मिळाल्या. धन्यवाद दीपक केसरकर साहेब. जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. धन्यवाद. पहिल्या 2 षटकांचा खेळ संपलाय. 14 धावा धावफलकावरती आहेत. 2 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळाले. नवीनला इन्व्हाइट करण्यात आले. नवीन षटक हाताळण्यासाठी नवीनला आपण पाहत आहोत. गोलंदाजी मार्कवरती 3ऱ्या षटकाच्या दरम्यान मंगेश अधुनी मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. 6 बॉल 3 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. 2 बॉल 7 वरती शशिकांत कदम. यावेळेचा बॉल आल्या आल्या पहिल्या बॉलवरती वॉट अ स्ट्रोक. जस्ट अ फ्लिक टॉप द रिस्ट ऑन साइडला मॅग्निफिसंट स्ट्रोक. षटकार. षटकाराला ऑन साइडला पहिल्या बॉलवरती फ्लिक केला. बॉडीला स्ट्रेच करत असताना मनगट वळवले आणि षटकार ठोकला. नो लुक स्ट्रोकच होता जणू. फटका खेचल्यानंतर शेवटच्या क्षणी त्याने पाहिलं या बॉलकडे. फटका खेचल्या पाहिल्यात नाही. मंगेश वैतीला रिझल्ट जणू काय ठाऊकच होता. या फटक्यामध्ये जिथे ज्या पद्धतीने कलात्मकता होती, नजाकतता होती. षटकाराला 20 धावा धावफलकावरती आहेत. 2 फलंदाज बाद. बॅकफुटला पुन्हा एकदा हुक केला. रन्स मिळतील. घोषांकित क्षेत्र आहे. रन्स केवळ 21 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकामध्ये असं वाटलं होतं की पारडं जड होतं की काय गोलंदाजी करणाऱ्या संघाचं, परंतु तदनंतर विकेट मिळवली. सत्यम चौधरी 2ऱ्या षटकामध्ये आला. अगदी तिखट आणि कडवट मारा त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. 2 विकेट मिळवले होते. यावेळेला हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, जिथे मात्र आपण पाहत आहोत शहरावरती चेंडू ब्रश झालाय यदा कदाचित, आणि त्याचंच कारण की काय चेंडू निर्धाव स्वरूपाचा येत असताना पाहायला मिळतो आहे. 21 धावा धावफलकावरती आहेत. या मॅच मध्ये यंगस्टार खेरबाडे टीमला घेऊन येण्याचा प्रयत्न सत्यम चौधरी आणि नवीनने पहिल्या 2 षटकामध्ये केला जरूर, परंतु आता मात्र जे काय मोमेंटम शिफ्ट होऊ लागल्या, रन्स येऊ लागल्यात, 21 बनल्यात. हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला खेळलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक डीप बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आला. बाउंड्री लाईन वरती फेकी अचूक होतीये. धावा इथे पळून पूर्ण करण्यात येते. एकंदरीत 2 धावा पळून पूर्ण झाल्या. दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या तिथे बधारत असताना आपण 23 धावा धावफलकावरती पाहत आहोत. या वर्षीचा हंगाम ज्याच्यासाठी सफल, सुखद आणि आनंददायी राहिलं असा निखिल जाधव मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर तदनंतर तो बाद झाला. ती बाब पथ्यावरती पडली. प्रतिस्पर्ध्याचा हुजेर आला मैदानाच्या आतमध्ये. तोही अगदी स्वस्तात बाद होत असताना पाहायला मिळाला. आणि तिथून पुढे शशिकांत कदमने मोर्चा बांधणी केली आणि मैदानाच्या आतमध्ये त्याने धावांचा रथी प्रसलाय. खोलातला बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. जो प्रेशर क्रिएट होत होता मंगेश बैतीवरती, तो अगदी आपण पाहिलं ना तर शशिकांत कदमच्या एका मोठ्या फटक्याच्या जोरावरती तो प्रेशर रिलीज झाला. 24 धावा धावफलकावरती आहे. 3ऱ्या षटक प्रगतीपथावरती पाहायला मिळत आहे. मॅच मध्ये आता मात्र आपण पाहिलं ना तर जास्तीचे काय राहिलेलं नाही आहे, कारण येणारे बॉल राहिले ते 13 मध्ये 14ची आवश्यकता या सामन्यामध्ये पाहायला मिळते आहे. 13 चेंडू आणि 14 धावा. 2 चेंडू आणि 7 धावसंख्येवरती शशिकांत कदम नॉट आउट बॅटिंग करतोय. मुंबई प्रीमियर लीग मध्ये देखील या वर्षीचा हंगाम अर्धशतक त्याच्या बॅटमधून आलं होतं. यावेळेला कव्हर पॉइंटला खेळला. डीप मध्ये प्रोडक्शन आहे. 1 धाव निश्चित मिळेल. दुहेरीचा प्रयत्न करण्यात येतोय. होय, संगनमताने ही दुसरी धाव देखील अर्जित करण्यात येत असताना पाहायला मिळते आहे. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करतात. प्रेशर रिलीज करण्यासाठी या धावा फार महत्वाच्या होत्या आणि ते इथे अर्जित करण्यात आल्या. 3 षटकांचा खेळ एकंदरीत संपतोय. 26 धावा धावफलकावरती आहेत. 12 बॉलचा खेळ अजूनही शेष आहे आणि 12 बॉल मध्ये विजयासाठी 12ची गरज. 12 बॉल 12ची गरज. एक ब्रेक घेऊयात आणि जी अजयकडे जाऊयात. एक मधुर संगीत ऐकू. नियम दृश्य पाहत आहात. खरं तर
या चांगल्या दर्जाचे ग्राफिक्स तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये. तिथे आपण पुन्हा एकदा वळूया जीवी नाटेकरला. आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती. अगदी विशेष आभार श्री साई स्पोर्ट्स, शैलेजी पाटील असतील, त्याच वेळेला मयूर स्पोर्ट्स, राजूजी बालेकर असतील, थंडर स्पोर्ट्स, फोर्स स्पोर्ट्स, रोहनजी गुप्ते, स्पोर्ट्स फ्लेक्स अर्थात गणेश देठे, देव फ्रेंड्स. विशेष कौतुक आपण देव फ्रेंड्सही करूयात. मैदानाच्या आतमध्ये धावफलकावरती धाबा त्या 26 येणारे 12 बॉल 12ची गरज. जिमी नाटेकर गोलंदाजी मार्कमध्ये पाहायला मिळतो आहे. आणखीन एक रफ्तारचा राजा. उसवेळा एसटीच्या बाहेरचा बॉल अगदी कट करण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. हा खेळाडू पारंगत आहे हे स्ट्रोक खेळण्यासाठी, परंतु आज तो तितके स्ट्रोक खेळण्यामध्ये सक्षम पाहायला मिळाला नाही. बॅटवरती तितकेसे बॉल आलेले नाही आहेत. मंगेश वैदी चाच पडतोय अजूनही मैदानावरती. 12 बॉल 13 धावा. अशोभनीय अशी बॅटिंग त्याच्या नावासाठी म्हणता येईल, कारण त्या ज्या स्ट्रोकसाठी तो जाणला जातो, ज्या खेळीसाठी तो जाणला जातो, आणि होय हा स्ट्रोक त्याच्या बॅटमधून येतोय. ऑन साईडला केवळ घोषांकित क्षेत्र धाव मिळेल ती केवळ एक. 13 बॉल 14 धावा संख्येवरती मंगेश नॉट आउट बॅटिंग करतोय. होय, परंतु सद्यस्थिती अशी होती की अडचणीचा काळ होता. त्या अडचणीच्या समयी तो संघासाठी धावून आला, ही बाब महत्वाची आहे. सुरुवातीला विकेट गमावल्या, तदनंतर तो तळ ठोकून तंबू ठोकून मैदानाच्या आतमध्ये उभा राहिला. जिमी नाटेकर पुढचा बॉल. यावेळेला लिडिंग एज घेतली आहे चेंडू हवेमध्ये. घोषांकित क्षेत्राच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. तिथेही धावा मिळेल ती केवळ एक. एका धावेने संघ पुढे सरकण्याचा प्रयत्न करतो आहे. धावफलकावरती धावा एकंदरीत 28-28 ऑन दी बोर्ड. 10ची आवश्यकता राहिली आहे. येणारे चेंडू तुम्ही पाहिले तर या षटकातील 3 बॉलचा खेळ झाला, अर्थात 9 चेंडू आणि 10ची गरज. 9 चेंडू आणि 10 धावा. मॅच आवाक्यामध्ये आणण्याचा प्रयत्न केलाय गोलंदाजांनी, कारण एक छोटे खाणी असं आव्हान होतं आणि इथूनही धावा लढवल्या जाऊ शकतात हे दाखवून दिलं. नवीन असेल, सत्यम चौधरी असेल. यावेळेचा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. थेट यष्टीरक्षकाचा भेद घेतोय. प्रत्येक डॉट बॉल प्रेशर क्रिएट करणाऱ्या मॅच मध्ये घेऊन येणार आहे. त्या अर्थातच यंग स्टार खेरवाडी या टीमला त्यासाठीचे प्रयत्न आपण पाहत आहोत. चांगली गोलंदाजी केली आहे जिमी नाटेकर. आपण पाहिलं तर प्रथमतः राऊंड विकेट आला होता, त्याने अगदी या उजव्या यष्टीच्या बाहेर बॉल ठेवण्याचा प्रयत्न केला. तदनंतर वर्ध विकेट आला आणि तदनंतर एक कोण बनवण्याचा त्याने प्रयत्न केलाय. दृष्टिकोन तोच ठेवला. डॉट बॉल कसे टाकायचे आहेत. लोअर फुल टोस आडवा बॅटने ऑन साईडला चेंडूला फेकून दिल्या सीमारेषेच्या बाहेर. बॅटमधून सुंदर साऊंड. बॉल आउट ऑफ द ग्राउंड. सामना संपवलाय. मॅच फिनिश ऑन ही स्टाईल. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. सामना संपवला. एकच फाईट आणि वातावरण टाईट. एकाच फाईट मध्ये ही मॅच तिथे संपवली. मंगेश वैतीने लगातार 2 बॉल 2 षटकार त्याच्या बॅटमधून आले आणि मॅच विनिंग नॉक त्याने इथे साकारत असताना आपण पाहत आहोत. या मॅचच्या हायलाइट्स अशा राहिल्या. पूर्वार्धामध्ये मेडन ओव्हर जिथे आपण गिरीश कोतरेकरचं पाहायला मिळालं. उत्तरार्धामध्ये सत्यम चौधरीने जिथे लगातारच्या 2 बॉलवरती 2 विकेट मिळवल्या, परंतु या मॅच मध्ये एक चांगली इनिंग साकारली. मंगेश वैतीने आघाडीला येत असताना त्याने एकंदरीत 3 षटकार टोकत असताना तो पाहायला मिळाला होता. आणि हा शेवटचा बॉलवरचा फटका तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळतो. ऍक्शन रिप्ले तुम्ही अनुभवता आहात. मंगेश वैतीने खेचलेला तो षटकार. आपण या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच ॲब्सोल्युटली नो डाऊट, ज्याने निर्धाव षटक या स्पर्धेतलं दुसरं हात आलं तो गिरीश कोतरेकर. प्लेअर ऑफ द मॅच